ते राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। शिवसेना ठाकरे गट 100 जागा लढण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस 100 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 84 जागा लढेल अशी माहिती सध्या समोर येते। तर महाविकास आघाडी मित्रपक्षांना 4 जागा सोडणार असल्याची सुद्धा माहिती आहे। यामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली असून तर विदर्भ सोडून उर्वरित ज्या जागा आहेत त्या वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची सुद्धा माहिती आहे। तर तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून जास्त ताकद असलेल्या पक्षाला जागा देणार असं ठरलंय। तसंच जागा वाटपामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला मिळतील असंही कळतंय। जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20% बदल केला जाणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती समजून घेऊयात। काँग्रेसला आता 100 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा 100 जागा, तिकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 84 जागा आणि मित्र पक्षांना 4 जागा सोडण्यात येतील अशी ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे।